नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या डिशवॉशरचा व्हिडिओ बनवत आहोत। हा डिशवॉशर कशा प्रकारे वर्क करतो, त्याचे किती फायदे आहेत काय नाही ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सर्व काही सांगेन, तरी कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण डिशवॉशर ओपन करून बघूया, त्यानंतर मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती सांगते। त्याचे पार्ट्स वगैरे कसे कसे आहेत काय नाही ते सर्व काही सांगते मी तुम्हाला। ह्या अशा 2 ट्रॉल्या दिलेल्या आहेत। ही वरची ट्रॉली आहे, ही बघा तुम्ही कशी आहे काय नाही। ही वरची ट्रॉली आहे। इथं तुम्ही ग्लासेस वगैरे ठेवू शकता, काचेचे असू द्या स्टीलचे असू द्या। इथं काही ग्लासेस ठेवू शकता ह्यात अडकवून। इथं काही चहाचे कप वगैरे मग वगैरे, इथं काही छोट्या म्हणजे मीडियम साईजच्या प्लेट्स वगैरे। या साईडला आपलं तांबे असतात, बाऊल असतात, एखाद्या वेळेस आपण बरणी पण टाकतो घासायला, त्या बरण्या। सर्व काही ॲडजस्टेबल आहे, छोट्या मोठ्या सर्व वस्तू बसू शकतात त्याच्यामध्ये। हा एक चमच्यासाठी कोपरा दिलेला आहे, यात चमचे अडकून ठेवायचे। अजून एक बॉक्स आहे पण मला त्याची गरज नाही वाटत म्हणून मी तो काढलाच नाही। अशा प्रकारे ही वरची ट्रॉली आहे। आता मी हिला जरा आतमध्ये ढकलते। हां, आता ही खालची दुसरी ट्रॉली आहे। हे बघा, ही ट्रॉली अशी आहे। हां, तर या साईडला मोठे मोठे ताट बसतात, या दोन्ही साईडला। इथं बऱ्यापैकी मोठे छोटे ताट बसतात, इथं पण बसतात 2 मोठे मोठे। आणि हा जो गॅप आहे मोठा मोठा, इथं बाऊल बसतात, पातेली बसतात, बऱ्यापैकी मोठी मोठी। आपण स्टीलच्या बॉटल, काचेच्या बॉटल पण ठेवू शकतो याच्यात असं अडकवून। आणि त्याचं जे कवर आहे ते वर ठेवायचं, वरच्या ट्रॉलीमध्ये ठेवायचं। खूप सारी भांडी बसू शकतात। तर ह्या अशा प्रकारच्या 2 ट्रॉल्या आहेत। हा जो खालच्या ट्रॉलीचा फॅन आहे, तो खालच्या ट्रॉलीतली जी भांडी आहेत त्यांना पाणी सप्लाय करतो। हा बघा, असा फिरत असतो तो काम करत असताना। आणि हा जो फॅन आहे तो वरच्या ट्रॉलीतला आहे, तो असा फिरत असतो, असा वर्क करतो तो, असा वर्क करतो तो, सगळीकडे पाणी देतो तो। हा जो पार्ट आहे तो आपल्या भांड्यांना स्टीम देतो, म्हणजे आपली भांडी गरम पाण्यातून स्टेरिलाइज होऊन येतात, म्हणजेच निर्जंतुक होऊन येतात। हे बघा, इथे लिहिलेलं आहे टू स्टीम करून, हे इथून स्टीम सोडली जाते। हे बघा, अशा प्रकारे आहे। आता आपल्याला त्यांनी टॅबलेट ठेवण्यासाठी एक स्पेस दिलेला आहे, तर आपण इथे टॅबलेट ठेवायची आणि हे चांगल्या प्रकारे बंद करायचं। झालं आता हे बंद। आता मी वरच्या ट्रॉलीमध्ये ग्लासेस वगैरे ठेवत आहे। आपण पाणी पिलेले वगैरे भरपूर ग्लास पडतात ना। हा मग आहे, स्टीलची भांडी, काचेची भांडी भरपूर आपण लावू शकतो। हा बघा, चहाचा मग आहे। आता एवढा हे झालेला आहे, चहामुळे खराब झालेला आहे, तरी पण हा एकदम क्लीन करतो। आता मी ही काचेची काही मग आहेत ती लावते। काच नाही येत, हे सिरॅमिक आहे। हे बघा, वाट्या, ग्लासेस, कप, मग कुठल्या पण वस्तू आपण लावू शकतो। हे बघा, हे छोट्या छोट्या प्लेट आहेत, भाजी खायला काढतात मुलं। तर हा ग्लास मी इकडे स्पेस करते। हे बघा, ही काचेची वाटी आहे, काहीतरी चटणी वगैरे काढून ठेवली होती, ही पण एकदम स्वच्छ निघते। हे बघा, ही एक वाटी, ही सिरॅमिकची वाटी आहे। सर्व भांडी एकदम छान निघतात। हा मुलांच्या भाजीचा टिफिन आहे। हे टिफिन पण असे छोट्या छोट्या जागी आपण स्पेस करू शकतो। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता ही वरची ट्रॉली बऱ्यापैकी फुल भरलेली आहे, खूप सारी भांडी बसू शकतात।
4 माणसांना जेवढी भांडी लागतात ना वापरायला, तेवढी भांडी आरामात बसू शकतात. हे बघा, खूप सारी भांडी ठेवली आहेत मी. आता मी ही वरची ट्रॉली आतमध्ये ढकलून देते आणि आपण खालच्या ट्रॉलीमध्ये भांडी लावूया. हे बघा, ही जेवणाची ताटं अशा प्रकारे ठेवायची. जेवणाची, नाश्त्याची, छोटे मोठे प्लेट्स. सगळं काही ॲडजस्ट करू आपण ठेवू शकतो. हे बघा, आपल्या कडेवर झाकलेले असे लीड असतात. हे आरामात स्वच्छ निघतात. खूप चिकट झालेले असतात ह्या गोष्टी छान छान प्रकारे निघतात. हे मी तुम्हाला सगळी भांडी लावून नंतर दाखवते. हे बघा, हे पातेलं आहे. चहा केला होता, थोडंसं मी याला स्क्रब केलं आहे, जास्त नाही. आता यात टाकलं ना एकदम चकचकीत निघतात ही भांडी. हे पातेलं आहे. हा स्टीलचा बाऊल आहे, काहीतरी भात वगैरे काढलेला रात्री. सगळ्या गोष्टी एकदम छान निघतात. हा एवढा उंच असून मोठा असून हा पाण्याचा मग पण बसू शकतो. आपण जेवताना पाणी घेतो ना, त्यासाठी वापरलेला आहे तो. तसेच आता हा बाऊल किती खरकटा झाला आहे, तरी हा पण आपण यात एकदम. हा बाऊल बघा, हा बाऊल किती आता खरकटा झालेला आहे आणि एकदम हे दिसतोय ना. हा पण एकदम क्लीन निघणार आहे. हा पण आपण. मी मशीन चालू करण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छिते. म्हणजे काही गोष्टी चेक करायच्या असतात आपल्याला. तर ती पहिली म्हणजे आपण भांडी लावत असताना हा रॅक इकडे तिकडे बाहेर हात करतो ना, तेव्हा ही ट्रॅक बाहेर आलेली असते. हिला आत ढकलायचं. दोन्ही साईडच्या ट्रॅक बाहेर आलेले असतात, याला आत ढकलून द्यायचं. आणि दुसरी म्हणजे हा जो वरचा फॅन आहे ना, हा पूर्ण फिरतोय का हे बघायचं. कारण हा जर फिरत नसेल किंवा एखादं भांडं त्याला आड आलं असेल तर नंतर जेव्हा आपण मशीन चालू करतो ना, तेव्हा हा फॅन तुटण्याची शक्यता असते. म्हणून आपण अगोदरच ह्या गोष्टी चेक करायच्या, त्याच्यानंतरच आपण मशीन चालू करायची. आता तुम्ही म्हणाल याला पाणी कुठून घेतलं, पाणी किती लागतं किंवा लाईट बिल खूप येतं का? तर असा काही प्रकार नाही. लाईट बिल खूप कमी येतं. आणि पाण्याचं जर सांगायचं झालं तर आम्ही माळ्यावरती आमची टाकी आहे, तिथं बुस्टर पंप लावून घेतलेला आहे. आता ते दाखवण्यात काही मिनिंग नाही. तिथून बुस्टर पंप घेतलेला आहे आणि कनेक्शन घेतलेलं आहे. बाथरूममध्ये कॉक आहे, तो आम्ही चालू बंद करतो. अशा प्रकारे ह्याला पाणी पुरवठा होतो. अशा प्रकारे आपली सर्व भांडी लावून झालेली आहेत. मी आता हा मशीनचा डोअर बंद करते. आता मी मशीन चालू केलेली आहे. आता ह्या जे लाईट आहेत ना, हे जे नंबर्स आहेत ना, हे नंबर जाईपर्यंत आपण तिकडे जाऊन आपल्या बुस्टर पंपचं बटन चालू करायचं आणि त्याच्यानंतर आपण ही मशीन चालू करायची. हे LGचं मशीन आहे आणि खूप स्ट्रॉंगली काम करतं. खूप चांगली भांडी निघतात त्याच्यामध्ये. हे मशीन मला माझ्या मुलानं 2021मध्ये दिवाळी गिफ्ट म्हणून दिलं होतं. कसलाच मेंटेनन्स नाही, काहीच नाही. 5 वर्ष होऊन गेली, एकदम छान प्रकारे काम करतं. आता आपण चालू करूया. आपल्याला सगळ्यात पहिलं आता हे मशीन आपण चालू करूया. आपल्याला सगळ्यात पहिलं इथे पॉईंटला जायचं आहे, मग अशी लाईट येते. आता आपलं 1:40 म्हणजे किती, 1 तास 40 मिनिटाची सेटिंग आहे. 1 तास 40 मिनिटांमध्ये आपली भांडी स्वच्छ होऊन पूर्ण मशीन बंद होतं. आणि त्यानंतर आपल्याला स्टार्ट बटन दाबायचं आहे. आता आपली मशीन सुरुवात झाली आणि आता ही काउंटिंग करते आणि ती 0वर येते. पूर्ण 0वर आल्याच्या नंतर भांडी घासून स्वच्छ झालेली असतात. हे बघा, एखाद्या वेळेस आपण मशीनकडे येऊन बघायचं. कारण का तर आपण पाण्याचा पुरवठा नीट होतोय का. जर पाण्याचा पुरवठा बंद झाला असेल, टाकीतलं पाणी संपलं असेल
आपण टाकी चालू करायला विसरलो असेल तर मग मशीन असं हात लावल्याबरोबर एकदम गरम होतं. तर ते होऊ नये म्हणून एखाद्या वेळेस आपण मशीनकडे एक फेरी घालायची. आता बघा 1 तास 19 मिनिट बाकी आहेत. 1:40चं सेटिंग आहे आपल्या मशीनचं तसं, पण आता 1 तास 18 मिनिटं अजून बाकी आहेत. आता ही छान प्रकारे काम करते. मला तसं गरम वगैरे काही जाणवलं नाही वरती त्याच्या. हे बघा त्याने मेन्शन पण केलेलं आहे, ट्रू स्टीम स्पार्कलिंग क्लीन डिशेस लेस वॉटर स्पॉट्स. म्हणजे आपल्या भांड्यांना स्टीम पण मिळते छान. आपली भांडी स्टेरिलाइज होऊन बाहेर येतात आणि एकदम आपली भांडी चकचकीत होऊन बाहेर येतात. आणि लेस वॉटर स्पॉट्स म्हणजे स्पॉट्स नसतातच, एकदम क्लीन असतात भांडी. आता मी काढून दाखवल्यानंतर बघा तुम्ही, दररोज जेवताना आपल्याला नवीन भांड्यांमध्ये जेवल्यासारखं वाटतं, नवीन ताटांमध्ये जेवल्यासारखं वाटतं. एकदम अशी काढल्याबरोबर अशी आता नवीन भांडी आपण विकत आणली की काय असं वाटतं. खूप छान आहे मशीन वापरायला आणि फायदेशीर आहे. हा बघा मशीनचा जो सेटिंग टाईम होता ना 1 तास 40 मिनिट, तो आता संपत आला आहे. 2 सेकंदवरून आता 1 सेकंदवर आला आहे. आता लगेच मशीन एंड होऊन जाईल. हे बघा सध्या 1 वर आहे. आता ती लगेच एंड होऊन जाईल. आणि मशीनचं काम बंद झालं ना आपण लगेच उघडायची नाही, कारण तिने स्टीम सोडलेली असते ना. हे बघा आता हे एंड दाखवते ती शेवटी, सर्वात शेवटी. अशा प्रकारे आपली मशीन खूप चांगल्या प्रकारे सॉफ्टली स्मूथली काम करते. कसला आवाज नाही, कसला डिस्टर्बन्स नाही आपल्याला. हे बघा. आणि आता मी मशीन उघडत आहे. आता 15 मिनिटं झालेली आहेत मशीन होऊन. ते बघा दिसत आहेत का तुम्हाला भांडी एकदम स्वच्छ झालेली. हे बघा अगोदर मी तुम्हाला वरची ट्रॉली काढून दाखवते. हे बघा आपण 1-1.5 तासांपूर्वी लावलेली भांडी. हे बघा हा मग दाखवते मी तुम्हाला. हा बघा किती क्लीन झाला आहे, हातून चमचम चमकतोय. स्टीलचीच नाही तर काचेची, सिरॅमिकची सुद्धा भांडी. हे हा बघा, हा बघा बाऊल किती स्वच्छ निघाला आहे. सगळी भांडी अगदी छान निघतात. हे बघा चहाचे मग. आता मी तुम्हाला तो येलो कलरचा मग दाखवते जो की तुम्हाला मी दाखवलेला. हा बघा किती स्वच्छ निघाला आहे का याला काहीतरी आतून कचरा, काहीतरी चहाचा डाग, काहीतरी. उलट तो किती चमकतोय छान प्रकारे. हे बघा परत एकदा मी कॅमेरा फिरवते सर्व भांड्यांवरती. हे बघा कुठेच काहीच कुठला डाग दिसत नाही आहे भांड्यांवरती, किंवा घाण पण दिसत नाही आहे भांड्यांवरती. सर्व भांडी अगदी क्लीन निघालेली आहेत. हे बघा आता मी तुम्हाला ही ट्रॉली जरा आत सरकवते. तुम्हाला मी आता खालची ट्रॉली काढून दाखवते भांडी कशी निघालीत काही नाही. हे बघा, हे बघा ही आपली जेवणाची ताटं. ही बघा किती क्लीन निघाला आहे हे ताट. हे बघा दिसते का, एकदम क्लीन आहे हे ताट. हा स्टीलचा बाऊल बघा, याच्यामध्ये मी रात्री भात काढलेला. एकदम क्लीन, कुठेच काही पाण्याचा डाग नाही का, कसला साबणाचा डाग नाही का, कसला कशाचा डाग नाही. हे चहाचं पातेलं. हे बघा किती छान निघालेलं आहे चहाचं पातेलं. आहे का काहीतरी डाग. हे बघा मागच्या पुढच्या बाजून कुठल्याच बाजून काय कसलेच डाग नसतात, एकदम स्वच्छ निघतात. हा काचेचा बाऊल बघा, मी मशीनमध्ये टाकला होता तेव्हा याची काय हालत होती, पूर्ण बरबटलेला होता चटणीने. आणि आता किती स्वच्छ दिसतोय बघा.
आपण पातेले पण टाकू शकतो. जर जागा असेल ना आपल्याला मशीनमध्ये तर आपण पातेले पण टाकू शकतो. काय करायचं, थोडंसं स्क्रब करायचं पातेल्यांना आणि नंतर टाकायचे, म्हणजे ते निघतात. हे बघा, पूर्ण मी फिरवते कॅमेरा पूर्ण ताटांवरती वगैरे. हा बघा, एकदम मी तुम्हाला जवळून नेऊन दाखवते. हे बघा, हे बघा, सर्वच्या सर्व भांडी एकदम क्लीन निघालेली. एवढंच नाही तर मशीन ना, पूर्ण मशीन पण क्लीन करते नंतर, भांडी झाल्याच्या नंतर. हे बघा, काही खरकटं बिरकटं पडलेलं असतं ना, ते पण क्लीन करते. आता राहिला प्रश्न याच्या मेंटेनन्सचा. तर मेंटेनन्सला काय लागतं बघा. कधी मध्ये कसं ते काहीतरी खरकटं किंवा कचरा अडकलेला असतो, तो एखाद्या वेळेस काढायचा. मी तशी भांडी धुवूनच मशीनला लावते. जर एखाद्या वेळेस काही राहिलंच खरकटं बिरकटं तर ते एखाद्या वेळेस साफ करायचं. तशी गरजच पडत नाही. ते पाण्याचा फोर्स असतो ना, त्या पाण्याच्या फोर्समुळे ते वाहून जातं. हे पण करायची गरज नाही आपल्याला, साफ पण करायची गरज नाही. आणि एखाद्या वेळेस आपल्याला काय वाटलं बाबा, काहीतरी थोडंसं अडकल्यासारखं वाटतंय, तर त्या लोकांनी आपल्याला एक पावडर दिलेली आहे. तर ती पावडर टाकून, ती सेटिंग त्याची वेगळी असते. मी एखाद्या वेळेस तो पण व्हिडिओ बनवीन, मशीन कशी साफ करायची म्हणून, डिशवॉशर कसा साफ करायचा म्हणून. तर ती पावडर टाकून मशीन साफ करायचं असतं. जशी की आपण वॉशिंग मशीन कधीमध्ये साफ करतो ना, तसं. ह्याला मेंटेनन्स असा दुसरा काहीच नाही ना. लाईट बिल जास्त नाही ना, पाणी बिल जास्त नाही, पाणी जास्त लागत नाही. हे बघा, किती छान दिसतंय, किती स्वच्छ, किती निर्मळ, एकदम छान वाटते नाही का. आपण ज्या जागी टॅबलेट स्पेस केली होती ना, ती जागा पण किती स्वच्छ झालेली आहे बघा. हे बघा, पूर्ण ही क्लीन करते. पूर्ण भांडी म्हणून भांडीच नाही, पूर्ण मशीनसुद्धा हे सगळं क्लीन करतं टॅबलेट. हे बघा, कुठेच काही नाही दिसत आहे तुम्हाला. हां, हे जे पाणी आहे ना, ते पाणी एक्स्ट्रा असलेलं थोडंसं दिसतंय आपल्याला. हां, तर तुम्हाला हा डिशवॉशरचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. याच्या रिलेटेड काही प्रश्न असतील ते पण मला तुम्ही विचारू शकता. ॲज पॉसिबल ॲज मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. हे बघा, व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या काही प्रतिक्रिया, तुमचे काही प्रश्न, जे काय असेल तुम्ही ते मनमोकळेपणानं मला विचारू शकता. हे बघा, कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. काही तुमच्या प्रतिक्रिया असतील याच्याबद्दल, ते पण मला नक्की सांगा.